ब्रेकनंतर माझा मिड डे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवार यांच्या ट्विटला उत्तर, बंद होणाऱ्या 76% कंपन्या अकार्यक्षम, तर देशात एकूण 31 लाखाहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड, मुख्यमंत्र्यांची माहिती। शरद पवारांना फेक नरेटिव्ह पसरवण्याची सवय, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका, तर फेक नरेटिव्ह पसरवल्यानंतर त्यांच्या पक्षावरही वेळ आली, विखेंची माहिती। फोनवर बोलून कामं होणार नाहीत, चाकणमध्ये जाऊन तातडीनं बैठक घ्यावी, चाकणच्या खड्ड्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेण्याची सुळेंची विनंती। माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी स्वतः तातडीने मीटिंग घेऊन, फोनवर कामं होणार नाही, इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं, पॉज इंडस्ट्री आहे, उठा आणि जा ना, एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे। चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्यानं सोडवणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पोस्ट, तातडीनं मार्ग काढण्यासाठी उद्योजक, एमआयडीसी अधिकारी, स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेणार, सुनेत्रा पवारांची माहिती। ज्यांना मत दिलं त्यांना विचारा, पुण्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं वक्तव्य, खड्ड्यांमुळे पुण्याच्या चाकण एमआयडीसीतल्या कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर। बस स्थानक परिसरातील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, तर बस स्थानकातील स्वच्छता आणि कामं वेळेवर केली नाहीत तर संबंधितांना तत्काळ ब्लॅकलिस्टेड करण्याचे सरनाईकांचे आदेश। सांगलीच्या ईश्वरपूर एसटी आगारात जयंत पाटलांचा विद्यार्थ्यांशी संवाद, विद्यार्थ्यांनी मांडल्या बस तुटवडा, पास आणि रस्त्याच्या समस्या, शासनाकडे पाठपुरावा करणार, जयंत पाटलांचं आश्वासन। नाशिकच्या मालेगावमधील 1 लाखापेक्षा जास्त पॉपलिन यंत्रमा कारखाने 17 ऑगस्टपर्यंत बंद, राजस्थानातील कापड प्रक्रिया केंद्रांवर बंदी आल्यानं मालेगाव, भिवंडी, इचलकरंजीतील उद्योग संकटात। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संविधानाची प्रतिमा डागाळली, याचं काय? खासदार संजय राऊतांचा सवाल, 20 दिवसांनी संसदेत खाली मान घालून आले आणि खाली मान घालून गेले, राऊतांची टीका। चेहरे बघा दोघांचे काळे ठिक्कर पडलेत। 20 दिवसांनी ते काल पार्लमेंटला लोकलज्जस्तेवाले वंदे मातरम जेव्हा आपण गातो शब्दांना, तेव्हा यावंच लागतं, तेव्हा ते खाली मान घालून आले त्या क्षणाला 3 मिनिटासाठी आणि ताबडतोब खाली मान घालून गेले। 56 इंच वगैरे काही नव्हतं, मैं हूँ, संपला तो विषय। आता दिल्ली खाली करण्याची वेळ आली आहे। अशा पद्धतीनं टीका करून काहीही मिळणार नाही, राऊतांनी मोदी आणि शहांवर केलेल्या टीकेवर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर गृहमंत्री शहा देशाला सुरक्षित करण्यासाठी भूमिका घेत आहेत, बावनकुळेंचं मत। गृहमंत्री अमित शहाजी यांनी या देशाला सुरक्षित करण्याकरता प्रचंड आपला या ठिकाणी भूमिका केलेली आहे आणि संजय राऊत यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही। संजय राऊत यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही, त्यामुळं केंद्रीय गृहमंत्र्यावर टीका करणे हे या ठिकाणी खरं तर आपण अशी टीका केली पाहिजे ज्या टीकेला अर्थ आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकार आणि पीक विमा कंपन्यांवर साटलोट असल्याचा गंभीर आरोप, जुनी 1 रुपयातील 4 ट्रिगर योजना पुन्हा सुरू करावी, कंपन्यांचं टेस्ट ऑडिट करावं, अन्यथा आंदोलन करू, तुपकरांचा इशारा। शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम या कंपन्यांनी केलेलं आहे, त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं जुनी पीक विमा योजना लागू करा, याचं दूध का दूध पाणी का पाणी करा, टेस्ट ऑडिट करा आणि या कंपन्यांचं ब्लॅकलिस्ट करा, या कंपन्यांना यांच्यावर कठोर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील। राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांविरोधात 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा, एएसआय बाळासाहेब गायकवाड यांनी सोलापूर न्यायालयात दाखल केली याचिका, उमेश पाटलांनी बाळासाहेब गायकवाडांवर केले होते भ्रष्टाचाराचे आरोप। महाआयडीची मोठी घोषणा,
एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व सरकारी सेवा उपलब्ध होणार. विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआयडी ठरणार मोठा आधार. यानंतर घेणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. नागपूरच्या कुहीमध्ये दुय्यम निबंधक अधिकारी सुधाकर निमसे यांच्या बदलीच्या निरोपावेळी सहकाऱ्यांना अश्रू अनावर. कार्यालयीन नात्यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून निमसे यांची ओळख. नागपुरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपची तिरंगा रॅली. तरुणांसह शाळकरी मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेतर्फे भव्य तिरंगा बाईक रॅली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी सहभागी. रायगडमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीचे आयोजन. तिरंगा रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. माजी सैनिकांचा करण्यात आला सत्कार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग नगरपालिकेतर्फे शहरात तिरंगा बाईक रॅली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्वतः बुलेट चालवत घेतला सहभाग. नगराध्यक्ष अक्षया नाईकही झाल्या सहभागी. समुद्रकिनारी विद्यार्थ्यांच्या कवायतींनी तिरंगा बाईक रॅलीची सांगता. मराठी भाषा शिकण्याची रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी उद्याची शेवटची मुदत. मराठी न येणाऱ्यांवर 18 ऑगस्टपासून कारवाई केली जाणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. मुदत बिलकुल मिळणार नाही. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. 17 तारखेला त्याचा समारोप आहे. 18 तारखेपासून कारवाईला सामोरे जा. त्याला पकडलं तर ती 1 महिन्याची मुदत आहे. 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची मुदत आहे. 3 महिन्यानंतरही त्याची परीक्षा घेतली जाईल. आमचे RTOचे अधिकारी त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि तरीसुद्धा जर त्याला मराठी आलं नाही तर त्याचं लायसन्स रद्द करण्यात येईल. वरिष्ठ विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी घेतली सुखबीर सिंह बादल यांची भेट. नांदेडचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांचीही रुग्णालयात उपस्थिती. सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यावर नांदेडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पडली पार. आज सकाळी हरसिमरन कौर बादल यांनी मुलीसह घेतलं गुरुद्वारात दर्शन. अखंड पाठात लावली उपस्थिती. जनगणनेवेळी नागरिकांची जात विचारली जाणार. जातनिहाय जनगणनेचा सरकारचा निर्णय. जनगणनेवेळी विचारायच्या 40 प्रश्नांची यादी प्रसिद्ध. 10व्या प्रश्नामध्ये जातीचाही उल्लेख. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 46% विद्यार्थ्यांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे झाल्याचं समोर. गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या प्रकारानंतर यवतमाळमधील 39 आश्रमशाळांच्या तपासणीचे आदेश. सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, पायाभूत सुविधांची 8 दिवसात करण्यात येणार पाहणी. पथकाची नियुक्ती. गडचिरोलीतल्या घटनेनंतर नाशिकमधील सर्व आश्रमशाळांचं सुरक्षा होणार ऑडिट. आदिवासी आयुक्तालयाकडून 70 अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती. 557 अनुदानित आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या सुविधा, स्वच्छता आणि इतर सुविधांची होणार तपासणी. आदिवासी विकास विभागाचा 5 ऑगस्टला काढलेला GR वादात. विद्यार्थ्यांच्या हक्कांवर बंधनं घातल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचं नागपूरच्या आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन. वसतिगृहातील प्रवेशासाठी वयाची मर्यादा 26 वर्ष केल्यानं संताप व्यक्त. नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या आदिवासी गावातील रस्त्यांची बिकट अवस्था. जैतापूर ते हातनूर फाटा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्ते दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा. नाशिकमध्ये खड्ड्यांचा 7वा बळी. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीनं दिली होती धडक. उपचार दरम्यान 24 दिवसांनी दिलीप काळेंचा मृत्यू झाल्याची माहिती. वाशिममध्ये कोयाळी भिसडे गावातील रस्त्याची दुरवस्था. ग्रामपंचायतीसह रिसोड पंचायत समितीचं रस्त्याकडे दुर्लक्ष. विद्यार्थ्यांवर चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ. प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची मागणी. ठाणे जिल्ह्यातल्या भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारा. शहरी वस्तीपासून दूर 4 ते 5 एकर जागेवर निवारा केंद्र उभारण्याची भाजपचे आमदार निरंजन डावखरेंची मागणी. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीनं ठाणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
परभणीच्या जिंतूर गर्भवती महिला बाळ मृत्यू प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावर निलंबनाच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह रस्त्यावर. शेती महामंडळ कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन. 107 वर्षांपासून प्रलंबित जमिनींचा प्रश्न सोडून 7,500 एकर जमीन मूळ मालकांना परत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोलीमधल्या शासकीय बांधकामांवरील 30% अतिरिक्त तरतूद रद्द. नक्षल प्रभाव कमी झाल्यानं राज्य सरकारचा मोठा निर्णय. शासकीय खर्चात बचत, सामान्य दरानेच कामं होणार. सिडकोच्या ताब्यातील 14 रेल्वे स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित. ऐरोली ते तुर्भे या ट्रान्स हार्बर मार्गिकेवरील स्थानकं आणि वाशी ते खारघर अशी हार्बर मार्गावरची स्थानकं मध्य रेल्वेकडे. स्थानकांच्या विकासाच्या दृष्टीनं मोठा निर्णय. अमरावतीच्या मेळघाटात पावसासह दाट धुक्याची चादर. चिखलदरा परिसर निसर्ग सौंदर्यानं बहरला. चिखलदरा, सेमाडोह, हरिसालमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. लातूर जिल्ह्यात 8 ते 10 दिवसांपासून पावसाची विश्रांती. जमिनीतील ओलावा कमी होत असल्यानं पिकांवर संकट. दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम. भर पावसाळ्यातही सातपुड्यात पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातल्या माणिबेलीच्या आंबली चाफळी पाड्यात पाण्यासाठी वणवण. कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबारमधल्या नवापूरच्या रंगावली धरणाचं पाणी नवापूर शहराकडे वळवण्यास शेतकऱ्यांचा विरोध. पाणी शहरासाठी वळवल्यास अनेक गावांची शेती उद्ध्वस्त होणार असल्यानं निर्णय रद्द करा. तसंच उकाई धरणातून शहराला पाणी द्या, ग्रामस्थांची मागणी. रायगडच्या कर्जत तालुक्यातील जमीन वाचवण्यासाठी आदिवासींची कर्जत प्रांत कार्यालयावर धडक. टोरंटो प्रकल्पासाठी 96 एकर जमीन देण्यास आदिवासींचा विरोध. जागरूक कष्टकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा. राजधानी एक्सप्रेसमधील अस्वच्छतेप्रकरणी मध्य रेल्वेला 30,000चा दंड. नागपूर जिल्हा ग्राहक आयोगाचा दणका. प्रवासीवासी राजकुमार आहुजा यांची रेल्वे हेल्पलाईनवर तक्रार. मार्कंडा देव मंदिर परिसर आणि वैनगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर. प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पामुळे प्रदूषणाचा धोका. पर्यावरण विभागाकडून तक्रारीची दखल. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश. रत्नागिरीच्या हर्णे बंदरात हंगामाच्या सुरुवातीलाच टायगर कोळंबीची मोठी आवक. बाजारात चांगला दर आणि मागणी वाढल्यानं मासेमारी हंगाम फायदेशीर ठरण्याची मच्छीमारांना आशा. खासदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या तिवसामधील उपोषणाची सांगता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी केलं होतं उपोषण, तर लढा संपणार नाही, बळवंत वानखेडेंची माहिती. कुंभमेळ्याच्या साधुग्रामसाठी प्रस्तावित अतिरिक्त जमीन अधिग्रहणाला जमीन मालकांचा विरोध. अधिग्रहण प्रक्रिया रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका. 300हून अधिक एकर जमिनीवर साधुग्राम उभारलं जाण्याची शक्यता. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस धावणार. भाविकांना मोफत प्रवास करता येणार. 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळपर्यंत शिवसेना एक्सप्रेस धावणार. आमदार निलेश राणे यांची घोषणा.